पुरी म्हटलं की तेलकटपणा आलाच, पण आज आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या ताज्या मेथीपासून तयार होणाऱ्या मसाला पुरी पाहणार आहोत. या पुऱ्या 5 ते 6 दिवस टिकल्या जातात. तर मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी मेथीची फक्त पाने घेतलेली आहेत. फक्त पाने खुडून घ्यायची, देठी घ्यायची नाहीत. देठ घेतली की मसाला पुरी फुगत नाही, ती फुटते. आणि मेथी घेताना ती बारीक चिरून घ्यायची आहे. जितकी शक्य होईल तितकी मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपण मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण मेथी घेतली त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन ॲड करून घेऊयात आणि आपण बारीक चिरलेली मेथी त्यात घालून घेऊया. इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, तीही या पिठामध्ये घालून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करून घेऊयात. मी इथे हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जर एक्स्ट्रा मसाला असतील तेही तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर इथे मी पाव चमचा जिरे घातलेले आहेत. पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. ओवा हातावरती चोळून घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते आणि आपल्या पुऱ्या खायला एकदम छान लागतात. त्याचबरोबर इथे मी 1 ते 1.5 चमचा तीळ घालून घेतलेले आहेत. 1 चमचा नॉर्मल तेलही आपण ॲड करून घेऊयात आणि याच्यामध्ये पाव चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे पुरी कमी तेलकट होते आणि पुऱ्यांना शाईन येते. शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि जे आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड केलेले होते, तेल ॲड केलेले होते, ते पिठाला छान असे चोळून घेऊयात आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे, जसं आपण नेहमी पुरीसाठी बनवतो अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेले आहे. आता त्याच्यावर थोडंसं तेल घालून पीठ अगदी 2 मिनिटासाठी अजून मळून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. आता हे आपण 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात. 5 मिनिटानंतर पीठ मऊ असं भिजलेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. ह्या पुऱ्या खायला अगदी छान लागतात. जर तुमच्याकडे लहान मुले मेथी खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने मेथीच्या पुऱ्या खाऊ घालू शकता. ते अगदी आवडीने खातील. आता इथे आपण पुऱ्या लाटून घेऊयात. त्यासाठी इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ह्या पुऱ्या अगदी आपण तेलावरतीच लाटून घेणार आहोत. एकदम जाडही नाही आणि पातळही नाही, अशा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. पीठ आपण घट्ट मळल्यामुळे तेलावर पुरी लाटली जाते. हे बघा, मी इथे पुरी लाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेत आहे. ह्या पुऱ्या 5 ते 6 दिवस आरामशीर टिकल्या जातात. जर तुम्हाला कुठे बाहेर फिरण्यासाठी जायचं असेल आणि तुम्हाला बाहेरचं खायचं नसेल तर तुम्ही ह्या पुऱ्या
बनवून नेऊ शकता। आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी मी तेल आधीच गरम करून घेतलेले होते, त्याच्यामध्ये या पुऱ्या तळून घेऊयात। पुऱ्या तळताना मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। लो गॅसवरती तळल्या तर पुऱ्या तेलकट होतात आणि हाय फ्लेमवरती तळल्या तर पुऱ्या वरून करपतात पण आतून तशाच कच्च्या राहतात। त्यासाठी मीडियम गॅसवर छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, पुरी अगदी टम्म फुगलेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते, तशीच चवीलाही तेवढीच छान लागते। अशा पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या तयार करून घेत आहे। ह्या पुऱ्या खायला अप्रतिम लागतात आणि आता बाजारात मेथीसुद्धा खूप स्वस्त मिळते, त्यामुळे 1-2 मेथीच्या पेंड्या आणून तुम्ही अशा पद्धतीने मेथीची पुरी बनवू शकता। हे बघा, इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। एकूण एक पुरी टम्म फुगलेली आहे। ह्या पुऱ्या थंड करून एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या 5 ते 6 दिवस टिकतील। अशा पद्धतीने आपली मेथीची मसाला पुरी बनवून झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।